नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी मित्रांनो, आता जे काही नवीन कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक प्रश्न आहे की जानेवारी महिन्यात आणि डिसेंबर एंडिंग पर्यंत बाजारभाव टिकणार का आणि निर्यात होणार का आणि पुढे चालून बाजारभाव वाढतील का, या सर्व प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, कालपर्यंत जी काही बांगलादेशमध्ये जी काही निर्यात आहे ती थोडी वाढलेली आहे आणि आपल्या भारतीय कांद्याला जवळजवळ 105 ते 110% बाजारभाव भेटत आहे. तर भारतीय रुपयामध्ये 70 ते 75 रुपये बाजारभाव आपल्या भारतीय कांद्याला बांगलादेशमध्ये भेटत आहे आणि मागणी सुद्धा मागील 1-2 दिवसामध्ये वाढलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यावर्षी जे काही उत्पादनाचं जी काही तुलना केला असता मागच्या वर्षीच्या, तर खूप मोठा डिफरन्स आहे. आणि मी मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा थोडासा डिफरन्स थोडासा यामध्ये सांगणार आहे, म्हणजे फरक सांगणार आहे. मागच्या वर्षी किती गाडीची आवक होती, किती कांदा उत्पादन होता आणि या वर्षी कांदा किती उत्पादन आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये आपल्याला थोडासा बाजारभावाबद्दल थोडा समीकरण समजेल. शेतकरी मित्रांनो, याच दिवशी म्हणजे आज दिनांक 12 तारीख आहे, आज 12 डिसेंबर 2025. तर याच तारखेला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ 500 गाडी ते 600 गाडीच्या दरम्यान बाजार आवक होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 350 ते 400 गाडी ही नवीन कांद्याची आवक होती आणि जे काही 110 ते 150 गाडीची आवक आहे ती जुन्या कांद्याची होती. म्हणजे एकंदरीत जी काही आवक आहे ते मोठ्या प्रमाणात होते आणि बाजारभाव सुद्धा 5,000 रुपयापर्यंत या सिच्युएशन मध्ये, या पिरियडमध्ये मागच्या वर्षी दिसून होत होते. आणि निर्यात मात्र चालू होती, परंतु थोडं थोडं चालू होती. आणि महत्वाचं म्हणजे यावर्षी जे काही एकंदरीत जे काही समीकरण जमलेलं आहे, हे येणाऱ्या काळाच्या जे काही कांदा उत्पादन शेतकऱ्यावरती जे काही चांगले दिवस आहे ते 100% येणार आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षीच्या आणि या वर्षी तुलना पाहिला असता तर मोठा डिफरन्स आहे. आणि योगायोग चांगला आले आहे की जे बांगलादेशने कांदा आयात करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे भारतीय कांद्याला चांगला बाजारभाव भेटत आहे. आतापर्यंत बाजारभाव न वाढण्याचे कारण काय आहे की निर्यात मात्र कमी होत होतं आणि उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आणि आता बघा, हा शेवटचा महिना आहे डिसेंबर. या शेवटच्या महिन्यापर्यंत जे काही एकंदरीत जुना कांदा आहे ते पूर्णपणे संपेल. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे काही नवीन कांदा मार्केटमध्ये येणार आहे ते थोडा प्रमाणात आहे. तुम्ही स्वतःचा तुलना करा, मागच्या वर्षी कांदा किती होता आणि या वर्षी कांदा किती आहे. आणि एक अशा भागामध्ये रोजचे 20-20, 25-25 गाडी मार्केटला जात होती, परंतु आजची अशी तारीख आहे दिवसाला 1 ते 2 गाडी मार्केटला जात आहे. म्हणून येत्या अजून काही दिवसांमध्ये बाजारभावामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये चांगले बाजारभाव दिसून येणार आहे. आणि भरपूर शेतकरी चिंतित आहे की बाबा आता जे काही बाजारभाव आहे आपल्याला जानेवारीच्या महिन्यात भेटावं आणि परत डिसेंबर एंडिंगच्या आठवड्यात भेटावं, ही ते सारखे प्रार्थना करत आहे. त्यांच्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे की मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाहीये. तुमचं आता बघा शेतकरी मित्रांनो, काल अचानक थोडीशी आवक वाढली होती, 200 गाडीची आवक होती. परंतु काल 200 गाडीची आवक होती, आज 160 गाडीची आवक आहे. लगेच आवक कमी झालेली आहे. आवकीतही काय केलं तर यावर्षी 250-300 गाडी डिसेंबर एंडिंग पर्यंत जाणार नाही, हे नक्की आहे. कारण की आवक मात्र यावर्षी भरपूर कमी आहे, उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने जवळजवळ 60% यावर्षी उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे 100% येणाऱ्या काळामध्ये चांगले बाजारभाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहणार आहे. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा, गडबड मात्र करायचं नाहीये. भरपूर शेतकरी असे आहेत की त्या बाजारभाव आहे म्हणून कच्चा कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे आवक वाढणार. आवकमुळे दुसरी बाजारभावामध्ये घसरण होणार. घसरण म्हणजे कच्च्या कांद्याला ऑलरेडी बाजारभाव कमी असतो, त्यामुळे इतर कांद्यावर थोडाफार परिणाम होणार. जेणेकरून तुम्हाला विनंती करतोय की बाबा कच्चा कांदा म्हणजे वाळलेला कांदा आणा. आणि बघा, यावर्षी भरपूर शेतकरी प्रयत्न करत आहेत, 3-3, 4-4 महिने ओलांडून गेले तरीही त्यांच्या कांद्याला साईज होत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे उत्पादन आहे ते घटलेलं आहे, हे विशेष आहे. तुम्ही काही भागामध्ये चांगले कांदा येतोय, परंतु काही भागामध्ये नंतर जे काही ऑक्टोबरच्या आधी जे काही कांदा लागवड केलेली होती, ऑक्टोबर महिन्याच्या आधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यावर पकडा,
ऑक्टोबर महिन्याच्या आधीपर्यंत जे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेले होते त्या कांद्याला अजिबात साईज होत नाहीये. नंतरच्या काळामध्ये नोव्हेंबरच्या नंतर जे काही कांदा लागवड केलेला आहे त्याच कांद्याला साईज होताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, तर येत्या काळामध्ये बाजारभाव नक्की राहणार आहे. डिसेंबर एंडिंग पर्यंत 4,000 रुपयाच्या वरती बाजारभाव राहतील आणि जानेवारी पहिला आठवडापर्यंत बाजारभाव त्याहून अजून एक 10 ते 5 रुपयाची वाढ 100% होणार आहे. तुम्ही गडबड मात्र करायचं नाही. आवक आता जे काही सुरळीत आहे टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा इतर शेतकऱ्यांमध्ये होईल. आणि इतर कोणत्याही सोशल मीडिया माध्यमातून जे काही सांगितलं जातं की नंतरच्या काळामध्ये निर्यात बंद होणार आणि आवक वाढणार, उत्पादन जास्त आहे, असं काही कुठल्याही गोष्टीला लक्ष देऊ नका. यावर्षी उत्पादन मात्र मोठी घट आहे आणि जे काही बांगलादेशने निर्यात मार्चपर्यंत होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत तरी चांगले बाजारभाव भारतीय कांद्याला राहणार आहे. तर त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तर शेतकरी शेअर करा. भेटू अशाच कांदा कमेंटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.